नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जालना जिल्हा पोलीस भरती 2024 चा पेपर. यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांवर विचारल्या गेलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्या छोट्या छोट्या ट्रिक्स की किती लवकरात लवकर आपल्याला हे सोडवता येईल हे बघणार आहोत. प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? बघा मित्रांनो, इथे 1 ते 40 पर्यंतच्या सम आणि विषम संख्या सांगितल्यात. 1 ते 40 मध्ये एकूण संख्या येतात 40. सो याचं सोल्युशन बघताना एकूण संख्या सर्वप्रथम आपण विचारात घेतोय. या एकूण संख्यांमध्ये 40 संख्या येतात आणि या 40 संख्यांमध्ये 20 संख्या सम असणार आहेत आणि 20 संख्या विषम असणार आहेत. 20 समसंख्या कुठल्या, तर ज्यांची सुरुवात 2 होणार आहे आणि शेवट 40 न होणार आहे. आणि विषम संख्या कुठल्या, तर ज्यांची सुरुवात 1 आणि शेवट होणार आहे 39 न. अशा एकूण समसंख्या जर म्हटल्या तर 20 आहे आणि क्रमागत n सम संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. क्रमागत n समसंख्यांची बेरीज बरोबर n गुणिले n प्लस 1. येथे n ची किंमत जर म्हटली तर एकूण 20 संख्या येतात, म्हणून यांची बेरीज काढताना 20 गुणिले 20 अधिक 1 21. बेरीज आली आहे 420. त्याचप्रमाणे क्रमागत n विषम संख्या यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर यासाठी सूत्र होतं n चा वर्ग. येथे विषम संख्यांची संख्या सुद्धा 20 आहे, म्हणून 20 चा वर्ग बरोबर उत्तर येणार आहे 400. क्रमागत समसंख्यांची बेरीज 420 आणि क्रमागत 20 संख्यांची बेरीज 400 आलेली आहे आणि म्हणून यातील फरक आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल. तो फरक होता 420 वजा 400, उत्तर येणारे 20 आणि या फरकाला 20 ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर येणारे 4. आणि बघा, हे 4 उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. हा होता आपला पहिला प्रश्न. आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. इथे दिलेला आहे तुम्हाला 105 गुणिले 95. दोन संख्या दिल्यात, त्यातली पहिली दिली आहे 3 अंकी, दुसरी दिली आहे 95. आपल्या स्टँडर्ड मेथडनुसार याला आपण सोडू शकतो. लहान प्रॉब्लेम आहे. 105 गुणिले 95, दोन संख्यांचा गुणाकार घेताना 5 5 25, 7 2, 5 0 0 आणि हा 2, 5 1 5. पुन्हा इथे 0 मांडला, 9 5 45, 8 4, 9 0 0 आणि हा 4, 9 1 9. बेरीज केली, हा आलाय 5, 5 आणि 2 7, हा 9 आणि हा 9. सो यांची बेरीज झाली आहे 9975. उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. ही झाली आपली स्टँडर्ड मेथड. लहान संख्या असतील तेव्हा या पद्धतीने गुणाकार करणं खरं तर सोपं ठरतं, पण संख्या जर 3 अंकी किंवा 4 अंकी असतील आणि स्पेशली ज्या संख्या 1000 किंवा 100च्या जवळच्या असतील तर यांसाठी आपण ही पुढची ट्रिक बघणार आहोत. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय नेमकं, ए गुणिले बी वजा सी. याला आपण कंसात लिहूयात. तर याचा गुणाकार येतो ए बी वजा ए सी. यामध्ये ए ची किंमत 105 घेणार आहोत, पुढे गुणिले हा 95, याला आपण स्प्लिट करणार आहोत या पद्धतीनं. 105 गुणिले 95 जो होता त्याला मात्र मी लिहून घेतलंय 100 वजा 5. आणि मग 105 गुणिले 100 घेतल्यास उत्तर येत आहे 105, त्यावर हे 2 शून्य. 105 गुणिले 5 घेतला असता उत्तर येत आहे 525. यांची वजाबाकी घेतली असता 10 5 गेला 5, 10 2 गेले, ह्याच्याला 1 घेणार आहोत, इथे आलाय 7, ह्याच्याला 1, 15 6 घेतल्यावर 9 आणि 10 1 गेल्यावर 9. सो थोडक्यात उत्तर होतं आपलं 9975, जे की आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आपल्याला 2 संख्या ज्या आपल्याला दिलेल्या नाहीयेत पण त्यांचा गुणाकार इथे दिलेला आहे, त्या संख्या आपण जर मानून घेतल्या, यातली पहिली संख्या मी जर x म्हटलो, पहिली संख्या बरोबर x, व दुसरी संख्या जी असणार आहे हिला जर आपण y मानून घेतलं तर 2 संख्यांचा गुणाकार थोडक्यात x गुणिले y, थोडक्यात xy बरोबर 15, हे पहिलं इक्वेशन मिळत आहे. आता या प्रत्येक संख्येची काय करायची, आपल्याला 3 पट करायची आणि म्हणून 3 पट केल्यानंतर x ची 3 पट येणार आहे 3x गुणिले y ची येणार आहे 3y आणि यांचा गुणाकार घेताना 3 त्रिक हा 9, पुढे हा x गुणिले y.
थोडक्यात 9 गुणिले XY, परंतु XY ची किंमत आपल्याला इक्वेशन 1 वरून घेतली असता 15 मिळते आणि 15 गुणिले 9 जर म्हटलो तर येत आहे 135. हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी 3 आंबे उरतात. करंडीत काही आंबे दिलेले आहेत आपल्याला, त्यांचे आपण जर 7 किंवा 15 या पद्धतीने गट केले तर प्रत्येक वेळेला 3 आंबे होतात. थोडक्यात आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जिला 7 आणि 15 भाग जाईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिसळणार आहोत ही उरलेली 3 आंबे. येथे प्रश्न जो दिलेला आहे आणि उत्तर जे काढायचंय ते डझनात काढायचंय. सर्वप्रथम आपण एकूण आंब्यांची संख्या काढूयात. इथे याचं सोल्युशन घेत असताना मी 7 व 15चा लसावी पहिल्यांदा शोधणार आहे, कारण ही संख्या असेल जिला 7 आणि 15 भाग जाणार आहे आणि मग या संख्येमध्ये हे उर्वरित 3 आंबे आपण मिसळणार आहोत. 7 आणि 15, 7 ही मूळ संख्या आहे, 15 7 5 असेल, लसावी आलाय 105 अधिक हे 3 आंबे. एकूण आंबे असणार आहेत करंडीत 108, परंतु आपल्याला आंब्यांची संख्या विचारलेली नाहीये, आपल्याला किती डझन आंबे असतील डझनामध्ये उत्तर न्यायचंय. एका डझनात 12 आंबे असतात, म्हणून या 108 ला जर 12ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 9. करंडीमध्ये एकूण 9 डझन आंबे असणार आहेत, 9 डझन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न 5वा. प्रतिभाजवळ 1940 सफरचंदे होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंदे भरून विकली व 72 सफरचंदे नासली होती, म्हणून ती तिने टाकून दिली आहेत. तर तिचे जवळ एकूण किती सफरचंदे उरणार आहेत? एका ओळीत याचं उत्तर आपण काढू शकणार आहोत. एकूण सफरचंदे होती 1940. त्यानंतर एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यांमध्ये जी सफरचंदे भरणार आहोत ती असणार आहे 36 गुणिले 20. त्यानंतर पुन्हा 72 सफरचंद खराब झालीत म्हणून ते आपण विकून टाकणार आहोत. सो इथे उत्तर येणार आहे तुमचं 1940 वजा 36 गुणिले 20 घेतलं असता उत्तर येत आहे 720 वजा हा 72. मी इकडे कुठली गडबड न करता पहिल्यांदा 1940 मधून हा 720 वजा करून घेतोय. 0 0, 4 2 2, 9 7 गेला 2, पुन्हा हा 1 वजा पुन्हा हा पुढचा अंक 72 वजा केला असता 10 2 गेलेत 8, हातच्याला 1, 12 8 गेलेत 4, हातच्याला 1, 2 1 गेलाय 1 आणि पुन्हा हा 1. सो उत्तर येणार आहे तुमचं 1148, जे की दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. सो हो होता 5वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे 6वा. 6वा प्रश्न तुमच्या समोर. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी इथे आपल्याला दिली, ती आहे 840 रुपये. 840 रुपये मजुरी जी आहे ही 3 कामगारांची आहे आणि एका आठवड्याची आहे. थोडक्यात 3 कामगार जेव्हा एक आठवडाभर काम करतात तेव्हा त्यांच्या हाती 840 रुपये येतात. यावरून आपल्याला जी माहिती घ्यायची आहे तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती येणार आहे. थोडक्यात येथे एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी आपल्याला काढायची आहे, म्हणून एका कामगाराची 1 दिवसाची मजुरी जर आपण इथे काढू शकलो तर आपण त्याची 5 दिवसांची मजुरी काढू शकू. आणि म्हणूनच आपल्याला पहिल्यांदा एका कामगाराची एका आठवड्याची मजुरी काढावी लागणार आहे. बघा, एका आठवड्याची मजुरी काढण्यासाठी आपण जी एकूण मजुरी होती 840 तिला 3 भाग देणार आहोत, ज्याचं उत्तर येत आहे 3 1 3, 3 2 6, हा 2 उरला, 3 8 24 आणि हा 0. 280 रुपये ही एका मजुराची एका आठवड्याची मजुरी असणार आहे. आणि म्हणून एका दिवसाची मजुरी जर काढायची असेल आपल्याला तर एका दिवसाची मजुरी असं म्हणूयात आपण इथे. एका दिवसाची मजुरी, आठवड्यामध्ये एकूण दिवस असतात 7, म्हणून या 280 रुपयांना मी 7 भाग देतोय. 7 चौक 28, उत्तर आलेलं आहे 40 रुपये. एका दिवसाची मजुरी 40 रुपये, तर 5 दिवसांची मजुरी किती येणार आहे? म्हणून 5 दिवसांची मजुरी काढण्यासाठी आपण येथे या 5ला कितीने गुणणार? 40 ने गुणणार आहोत आणि मग आपल्याला आपलं उत्तर मिळेल 5 गुणिले 40 बरोबर उत्तर येणार आहे 200 रुपये. थोडक्यात त्या मजुराची 5 दिवसांची मजुरी जी होती ती होती 200 रुपये, जे की दिलाय पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. बघा, 7वा प्रश्न आलाय, पुढील पैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जाईल? हा प्रश्न आहे विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित. 36 ची कसोटी. सोल्युशन फॉर दिस.
36ची कसोटी आपल्याला डायरेक्टली 36 साठी कुठली स्पेशल कसोटी नाहीये, यासाठी आपण 6ची जी कसोटी होती असामायिक अवयवांची ती वापरणार आहोत. 36चे असामायिक अवयव येतात 9 आणि 4, म्हणून ज्या संख्येला 9 आणि 4ने भाग जाईल त्या संख्येला 36ने देखील भाग जाणार आहे. येथे आपण बघणार आहोत 9 आणि 4मध्ये सोपी कसोटी पहिल्यांदा आपण लावणार आहोत. ज्याला वेळ वाचवायचा असतो तो या पद्धतीने जाईल. 9पेक्षा 4च्या कसोटीला कमी वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा 4ची कसोटी. 55ला 4ने भाग जातो का? 4ची कसोटी होती संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 4ने भाग जातो, किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असली पाहिजेत. येथे बघा 55ला 4ने भाग जात नाहीये, म्हणजेच 9ने जरी गेला तरी 36ने भाग जाणार नाहीये. पुढे आपण 26ला 4ने भाग जातोय का बघणार आहोत. 4 आणि 26ला भाग जात नाहीये. 24ला मात्र 4ने भाग जातो, 4 7 24, किंवा 28ला देखील 4ने भाग जातोय, 4 7 28. थोडक्यात उत्तर असणार आहे 3 किंवा 4 मध्ये. आता 4ची कसोटी इथे आणि इथे लागू होते. आपण 9ची कसोटी पहिल्यांदा इथे लावणार आहोत. बेरीज घेतली या अंकांची. 7 अधिक 2 9, 9 आणि 8 17, 18 19, 19 मध्ये 4 मिसळले असता उत्तर येत आहे 23. या 23ला 9ने भाग जात नाहीये म्हणून हे उत्तर असू शकत नाही. पुढे इथे बघणार आहोत 8 आणि 3 11, 11 आणि 6 17, 17 18 19, 19 मध्ये 8 मिसळले असता उत्तर येणार आहे 27. 27ला मात्र 9ने पूर्ण भाग जातोय, 9 त्रिक 27. थोडक्यात चौथ्या नंबरच्या पर्यायात जी दिलेली संख्या आहे हिला 4ने आणि 9ने दोनही अंकांनी भाग जातो, म्हणून या 36ने देखील याला भाग जाणार आहे. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. 2 संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर त्यांचा मसावी किती असणार आहे? लसावी आणि मसावीचा अतिशय साधा आणि सोपा प्रश्न. आपल्याला माहितीये 2 संख्यांचा गुणाकार जर आपल्याला दिलेला असेल तर हा 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा इतका असतो. थोडक्यात मसावी गुणिले आपण इथे घेणार आहोत लसावी. मसावी गुणाकार बघा होता 5070 बरोबर. मसावी आपल्याला दिलेला नाहीये त्याला मी x मानतोय. लसावी मात्र किती आहे 390. बघा लसावी जो आलाय तो आहे 390. थोडक्यात x ची किंमत काढण्यासाठी 5070 ला आपल्याला 390 न भाग द्यावा लागणार आहे. शून्य गेला. 13 39, पुन्हा 13 39, 11 उरले, 13 117, पुन्हा 3 1 3 आणि हा आलाय तुमचा 13. x ची किंमत आलेली आहे 13. थोडक्यात यामध्ये मसावी जो होता तुमचा तो होता 13, जो की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. 8चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न 9वा प्रश्न आहे. बघा पुढीलपैकी कोणती संख्या ही एक पूर्ण वर्ग संख्या असणार आहे? पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी एक स्पेशल नोट होती, एक स्पेशल नियम होता. पूर्ण वर्ग संख्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर आपल्या लक्षात असं येतं की पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी, बघा ज्या संख्यांचा वर्ग आपण घेऊ शकतो त्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो, आणि यांच्या एकक स्थानी नेहमी कोणते अंक येतात? तर बघा वर्गसंख्येच्या एकक स्थानी, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 येतो, त्यानंतर 2 आणि 3 येत नाहीत, 4 येतो, 5 पण येतो, 6 येतो, 7 आणि 8 येत नाहीत, पुढे काय येतो 9 येतो आणि 0 येतो. सो वर्गसंख्येच्या एकक स्थानी फक्त 1 4 5 6 9 आणि 0 हेच अंक येतात. ऑप्शन जर आपण इथे चेक केले पर्यायात बघाल येथे 2 आहे म्हटल्यावर ही वर्गसंख्या असू शकत नाही, येथे 8 आहे ही वर्गसंख्या असू शकत नाही, येथे 3 होता ही देखील वर्गसंख्या असणार नाहीये. उत्तरात चौथ्या पर्यायात एकक स्थानी 6 होता आणि या एकक स्थानी 6 येतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ही एक पूर्ण वर्गसंख्या असू शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न 10वा. बघाल 2 3 4 5 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती असणार आहे? मित्रांनो इथे सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की आपल्याला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या जिला दिलेल्या संख्यांनी भाग जाईल. यासाठी पहिल्यांदा आपल्याला या संख्यांनी भाग जाणारी संख्या शोधावी लागेल. थोडक्यात यांचा लसावी शोधावा लागणार आहे आणि लसावी शोधण्यासाठी या सर्व संख्या मी इथे मांडून घेतोय. 2 3 4 त्यानंतर 5 6 आणि 9. खरं तर इथे 3च्या पटीत 6 आहे, 2च्या पटीत 4 आहे, म्हणून 2 आणि 3 न घेता हे अंक जरी घेतले असते 4 5 6 7 तरीही चाललं असतं.
पण ठीक आहे, इथे आपण दोनाने भागाने सुरुवात करणार आहोत. बे एक बे, तीनाला भाग जात नाही म्हणून 3, बे दुने 4, हा 5, बे त्रिक 6 आणि हा पुन्हा 9. पुन्हा या दिलेल्या संख्यांना 3 ने भाग दिला असता. 3 एक 3, हा 2, हा 5, पुन्हा 3 एक 3, 3 त्रिक 9. येथे पुन्हा 2, 5 आणि 3 यांना कुठल्याही सामायिक संख्येने भाग जात नाही म्हणून लसावी करताना गुणाकार घेताना 3 पाचा 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90, 90 दुने 180. थोडक्यात या सर्व संख्यांचा लसावी येणार आहे 180. 180 ही अशी लहानात लहान संख्या असेल जिला या सर्व संख्यांनी भाग जाणार आहे. परंतु येथे आपल्याला मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या शोधायची आहे, ज्या संख्यांना किंवा ज्या संख्येला या संख्यांनी भाग जाणार आहे. म्हणून आपल्याला जी संख्या मिळणार आहे मोठ्यात मोठी ती 3 अंकी संख्या 180च्या पटीतली असणार आहे. 18 एक 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90 आणि म्हणून ती संख्या असणार आहे 900. या पुढची संख्या आपण घेऊ शकत नाही कारण 18 7 88, 108 जर घेतला आणि त्यावर 0 दिला तर ती 4 अंकी संख्या होणार आहे. बघा 900 ही अशी संख्या आहे जिला या सगळ्या संख्यांनी भाग जातो, परंतु प्रत्येक वेळेला किती उरतोय? 1 बाकी उरते म्हणून हा 1 आपल्याला यात ऍड करावा लागेल. उत्तर येणार आहे 901 आणि 901 हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो 11वा प्रश्न असणार आहे. पुढचा बघा 11वा प्रश्न आपल्याला विचारलंय की 5चा 5वा घात म्हणजे किती? घातांकांशी संबंधित प्रश्न. 5चा 5वा घात जो की लिहिला जातो या पद्धतीनं 5चा 5वा घात. याला सोडण्यासाठी आपल्याला 5चा 5 वेळा गुणाकार करावा लागणार आहे, पण मी इथे घातांकांचा नियम वापरतोय ज्यात बघा 5चा 5वा घात हा असा लिहिला जातो 5चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घात. पाया समान असताना गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज 3 आणि 2 हा 5 आलाय. 5चा तिसरा घात मला माहिती 125 होता, 5चा वर्ग 25 येतो आणि मग या दोन संख्यांचा गुणाकार 25 5 125, 7ला 12, 25 दुने 50 आणि 12 62 आलाय. 7ला 6, 25 एक 25 आणि 6 उत्तर आलंय 31. 3125 हे असणारे याचं उत्तर जे दिलंय पर्याय क्रमांक 2 होते. हा होता 11वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा प्रश्न आहे. बघा एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. बघा आपल्याला 15 मुलं दिली आणि ते काम ते किती दिवसात करतायत? 20 दिवसात करतायत. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढं काम करत असतील म्हणजे 3 मुलं जेवढं काम करतात तेवढंच काम 2 पुरुष करत असतात. हा त्यांचा कंपॅरिझन दिलं इथं आपल्याला. जर असं असेल तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतील? बघा येथे देताना आपल्याला माहिती दिली आहे मुलांशी संबंधित, मुलांचा आणि पुरुषांचा संबंध दिलाय आणि प्रश्न मात्र विचारलाय की 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. म्हणून पहिल्यांदा 15 मुलाबरोबर किती पुरुष असू शकतील हे आपल्याला काढावं लागणार आहे. हे गणित सोडत असताना मी दोन स्टेप्स वापरणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये मी बघणार आहे की 3 मुले जी होती ही जर 2 पुरुषांइतकं काम करत होती तर ही 15 मुले जी असणार आहे ही किती पुरुषांनी एवढं काम करणार आहे. सो 15 मुले बरोबर किती पुरुष? तर बघा 3 5 15 ही 5 पट आहे. येथे सुद्धा 2चे आपण 5 पट घेणार आहोत. 2 पंचे किती? 10 पुरुष. आता यावरून आपल्याला अशी माहिती मिळते की 15 मुले म्हणजेच 10 पुरुष झाली. थोडक्यात स्टेप दुसरी 10 पुरुष जे आहेत हे तेच काम किती दिवसात पूर्ण करणार आहेत? 20 दिवसात करणार आहेत. आणि म्हणून 10 पुरुष जर हे काम 20 दिवसात करत असतील तर आता पुरुषांची संख्या असणार आहे 20 पुरुष. हे काम किती दिवसात पूर्ण करतील? आपण ते जर एक्स मांडलं तर बघा पुरुषांची संख्या वाढलेली आहे, ऑब्वियस आहे की दिवसांची संख्या ही काय होणार आहे? कमी होणार आहे. जर पुरुषांची संख्या दुप्पट झाली आहे तर दिवसांची संख्या ही निश्चितच निमपट होणार आहे. 20ची निमपट किती येणार आहे? 10. म्हणून हे दिवस काढायचे असतील तर याचं उत्तर येणार आहे 10 दिवस. हा व्यस्त चलनाचा प्रकार होता. एक्सची किंमत आली आहे 10 दिवस. पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 4. 12चं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न 13वा प्रश्न बघा ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब उभा आहे, जागेवर उभा असतो खांब, याला ओढण्यासाठी किती सेकंद घेते? 18 सेकंद घेते. तर त्या आगगाडीची लांबी किती असणार आहे? यासाठी अतिशय सुंदर सूत्र आहे आपल्याकडे. बघा आगगाडीची लांबी जी असते, गाडीची लांबी ही नेहमी मीटर मध्ये घेतली जाते. छेदस्थानी हा वेग असतो जो की नेहमी किलोमीटर पर आवर मध्ये घेतला जातो. त्यानंतर गुणिले 18/5 बरोबर मिळतात आपल्याला सेकंद. आपण या सूत्रामध्ये या किमती टाकणार आहोत. बघा गाडीची लांबी माहित नव्हती म्हणून ती मी एक्स घेतली आहे. वेग मात्र आलाय तुमचा 54 किलोमीटर पर आवर.
गुणिले हा आलाय 18/5. मिळालेली सेकंद, जेवढा वेळ लागला होता ती होती 18 सेकंद. 18 एका 18, 18 त्रिक 54. एक्सची किंमत काढण्यासाठी छेदस्थानी असणारा हा 3 आणि हा 5 इकडे येताना मात्र गुणिले होणार आहेत. 18 गुणिले 3 गुणिले 5. 3 5 15. शेवटी येणारे 18 गुणिले 15 आणि याचं उत्तर काढताना 15 8 20 असेल. आजच्याला येणारे तुमचा 12, 15 1 15 आणि 12. उत्तर असणारे 270 मीटर. उत्तर नेहमी मीटर मध्ये मिळणार आहे आपल्याला. उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3. हा होता तुमचा 13वा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. बघा इथे आपल्याला दिलेला आहे 12 मिनिटे आणि 36 सेकंदांची यांचं गुणोत्तर काय असणार आहे. गुणोत्तर काढताना सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट की दिलेले 12 मिनिटे आणि इथे 36 सेकंद आहेत. आपल्याला मिनिटांना पहिल्यांदा सेकंदांमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तेव्हाच आपण हे सोडू शकतो. कारण जोवर परिमाण सेम येत नाही तोवर गुणोत्तर काढता येत नाही किंवा याचं योग्य उत्तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून पहिल्यांदा 12 मिनिटे बरोबर किती सेकंद, तर एका मिनिटात येतात 60 सेकंद. म्हणून 12 गुणिले 60 बरोबर उत्तर येणार आहे तुमचं 720 सेकंद. आणि आता या 720 सेकंदाचं 36 सेकंदाशी असणारं गुणोत्तर काढण्यासाठी मला 720 ला 36 ने भाग द्यावा लागणार आहे. 36 एक 36, 36 दुने 72 हा 0, 20/1 याचा अर्थ गुणोत्तर येत आहे 20/1. पर्याय क्रमांक 4. फसवण्यासाठी तुम्हाला पहिल्याच पर्यायात 1/20 हे सुद्धा उत्तर दिलंय, परंतु आपलं लक्ष नेहमी व्यवस्थित असलं पाहिजे. बघा इथे पहिल्यांदा 20 येतो अवचस्थानी, छेदस्थानी 1 येतोय, लिहिताना याला 20/1 या पद्धतीनंच लिहिलं जातं. हा होता तुमचा 14वा प्रश्न. 14व्या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 15वा. 15व्या प्रश्नात दिलाय आपल्याला रमेश आणि सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती दिले, 4/5 दिलं आहे आणि मुदतीचं जे गुणोत्तर आहे ते 3/4 आहे. तर यावरून आपल्याला काढायला लावलंय त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती असणार आहे. बघा जेवढं भांडवल गुंतवतो आणि ज्या मुदतीसाठी गुंतवतो आपण तेवढ्याच पटीत आपल्याला त्याचा नफा मिळत असतो. यासाठी असणारं सूत्र भांडवलाचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर असते तुमचे नफ्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर घ्यावे लागणार आहे. ते होतं 4/5 म्हणजेच 4/5 गुणिले मुदतीचे जे गुणोत्तर होते ते होते 3/4 याचा अर्थ येतोय 3/4 आणि उत्तर जे येणार आहे ते असणार आहे नफ्याचं गुणोत्तर. बघा 4 आणि 4 कॅन्सल झालाय, इथे 3/5 उत्तर आलेलं आहे. थोडक्यात मुदतीचे जे गुणोत्तर होते नफ्याचे जे गुणोत्तर होते ते मिळाले आपल्याला 3/5. येथे येणारे उत्तर पर्याय क्रमांक 1. सोपा प्रश्न. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न. बघाल आई व तिच्या मुलाच्या वयांची बेरीज किती दिली आहे, 44 वर्ष दिलेली आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2/1 होईल. तर आईचे आजचे वय किती. इथे 2 स्थिती दिलेल्या आहेत. पहिली स्थिती दिलेली आहे की आईचं आणि तिच्या मुलाच्या वयांची बेरीज आज रोजी वर्तमान रोजी 44 वर्ष आहे आणि त्यानंतर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर जे असणार आहे ते दिले आपल्याला 2/1. थोडक्यात पहिल्यांदा इथे आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये आईचं आजचं वय मानून घ्यावं लागणार आहे, कारण प्रश्न देखील तोच होता. म्हणून आईचे आजचे वय, आईचे आजचे वय जे आहे ते किती आहे, तर दिलेलं नाहीये म्हणून त्याला आपण एक्स मानूयात. आणि म्हणून मुलगा जो असणार आहे या मुलग्याचे आजचे वय जर आपण काढले तर या 44 मधून आईचे वय आपल्याला वजा करावे लागणार आहे. दुसरी स्थिती 8 वर्षानंतरची. 8 वर्षानंतर यांच्या वयात जो बदल होणार आहे तो काय होणार आहे तो बघणार आहोत आपण. आई जी असणार आहे ती 8 वर्षानंतर तिचं वय वाढणार आहे. थोडक्यात हा एक्स होता, यामध्ये 8 मिसळले आपण आणि मुलगा जो होता याचं वय 8 वर्षानंतर जे असणार आहे ते असणार आहे 44 वजा एक्स अधिक किती 8. थोडक्यात 44 अधिक 8 घेतल्यानंतर उत्तर येत आहे 52 वजा एक्स. हे असणारे मुलाचं वय, हे असणारे आईचं वय. आता या दोघांच्या वयाची गुणोत्तर 2/1 दिलेली आहे. आईचं वय हे मुलापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे. 2 पट जी असणार आहे ही आईच्या वयाची असणार आहे. म्हणून येथे समीकरण मांडताना आपण या पद्धतीने मांडणार आहोत. एक्स अधिक 8 आईचे वय मी अंशस्थानी घेतले आणि नंतर खाली मुलाचं वय म्हणजेच 52 वजा एक्स घेतोय. याचं गुणोत्तर होतं 2/1. येथे तिरकस गुणाकार घेतल्यानंतर 1 गुणिले एक्स अधिक 8 घेतल्यावर उत्तर एक्स अधिक 8 येणार आहे. या दोनाने याला जर गुणलं तर 52 गुणिले 2 उत्तर येतं 104 वजा एक्स गुणिले 2 2x येणार आहे. एक्सच्या सगळ्या क्वांटिटीज जेवढ्या त्या आपण एका बाजूला घेणार आहेत. हा वजा 2 इकडे येताना अधिक होणार आहे. एक्स अधिक 2x उत्तर येणार आहे 3x आणि या 104 मधून हा 8 इकडे नंतर वजा केला तर उत्तर येत आहे
96. सो x ची किंमत काढण्यासाठी या 96 ला आपण 3 ने भाग देणार आहोत. थोडक्यात x चं उत्तर येणार आहे 3 त्रिक 9, 3 दुने 6. x बरोबर 32 आलेलं आहे, जे की आईचं आजचं वय होतं. प्रश्न देखील होता आईचे आजचे वय किती. सो उत्तर येणार आहे 32 वर्षे. हा होता तुमचा 16वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न 17वा आहे. बघाल, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्या, त्या संख्या कोणत्या येणार आहेत सर्वप्रथम आपण ते बघणार आहोत. संख्या येणार आहेत 25, 25 नंतर 50, त्यानंतर 75, त्यानंतर पुढची संख्या जर आपण घेत गेलो तर 9वी संख्या जी असणार आहे ती असणार आहे 225. आता खरं तर या सगळ्या दिलेल्या संख्यांची बेरीज घेत बसलो तर यात आपली खूप सारा वेळ जो आहे हा वाया जाणार आहे. यासाठी ट्रिक होती की क्रमागत संख्यांची बेरीज. क्रमागत. सर या संख्या क्रमागत कशा, तर 25 आणि 50, 50 आणि 75 मधील फरक जो आहे हा समान आहे, आणि जेव्हा फरक समान असतो तेव्हा त्या संख्यांना आपण क्रमागत म्हणू शकतो. क्रमागत संख्यांची बेरीज बरोबर आपल्याकडे सूत्र होतं पहिली संख्या. बघाल, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, आणि याला भाग देणार आहे मी 2 ने, नंतर गुणिले हे घेणार आहेत मी एकूण संख्या. बघाल, 25 आणि 225 हा होता 25 अधिक शेवटची संख्या होती 225, छेदस्थानी येणारे 2 गुणिले एकूण संख्या किती होत्या रे 9 होत्या, आणि म्हणून हा येणारे 250 छेद 2 गुणिले 9. 250 ला 2 ने भाग दिल्यावर उत्तर येतं 125 गुणिले 9. इथे आपल्याला 9 ने याला गुणावं लागणार आहे. 9 पाचा 45, 7ला 4, 9 दुने 18, 18 आणि 4 22, 7ला 2, 9 एक 9 आणि 2 11. सो तुमचं फायनल उत्तर येणार आहे 1125, जे की दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. सो या 9 संख्यांची बेरीज असणार आहे 1125. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, 18वा प्रश्न. बघाल, नफा आणि तोटा याशी संबंधित असणारा प्रश्न. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये काय झालाय नफा झाला आहे, तर शेकडा नफा किती. शेकडा नफा किंवा नफा काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे, कारण नफा जो काढला जातो तो नेहमी काढला जातो खरेदी किमतीवर. म्हणून खरेदी किंमत काढण्यासाठी मी या विक्री किमतीतून, बघा, खरेदी किंमत काढण्यासाठी मी या विक्री किमतीतून हा एकूण नफा जो होता हा वजा केलाय. खरेदीची किंमत आलेली आहे 750 रुपये. 900तून 150 घालवलेत, उत्तर आले 750. बघा, 750 रुपये खरेदी किंमत होती तेव्हा नफा किती होता रे 150 रुपये होता. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे म्हटल्यावर खरेदीची किंमत आपण मानणार आहोत 100, तेव्हा हा शेकडा नफा किती. यामध्ये तिरकस गुणाकार x बरोबर 100 गुणिले 150. छेदस्थानी आलाय हा तुमचा 750, 0 0, 15 1 15, 15 5 75, आलाय 5 दुने 10 आणि 0. थोडक्यात x ची किंमत आली आहे 20%. शेकडा नफा होता 20%. बघा, खरं तर इथे 750 रुपये रक्कम मिळाल्यानंतर 150 आणि 750 चा संबंध किती, तर 150ची 5पट 750, 20ची 5पट 100, म्हणून x चं उत्तर 20% येतं. हे आपण तोंडीही काढू शकतोय. बघा, पुढचा प्रश्न आहे 19वा. करीमभाईंनी त्यांचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून किती रुपये मिळाले असतील. करीमभाईंनी आपलं घर विकलंय 8,70,000 रुपयांना, परंतु हे घर विकून देण्याच्या बदल्यात त्यांना दलाली द्यावी लागली होती 2%ची. म्हणून सर्वप्रथम आपण ही 2% रक्कम काढणार आहोत. बघा, दलालीची रक्कम काढण्यासाठी ही 2% रक्कम किती असणार आहे, तर आपल्याला या विक्री किमतीच्या 2% काढावी लागणार आहे. घर विकलं गेलं होतं 8,70,000 रुपयांना, त्याचे 2% म्हटल्यावर इथे येणार आहे 8,70,000 गुणिले 2 छेद किती येणार आहे हा 100 येणार आहे. 2 0 2 0 कॅन्सल, येणार आहे 1 2 2 0 मांडलेत मी. बेसाती 14, हच्चाला 1, बे अटी 16 आणि 1 किती आलाय 17. उत्तर आलंय 17,400 रुपये ही दलाली द्यावी लागणार आहे. थोडक्यात उर्वरित रक्कम, करीमभाईंच्या हातात जी उर्वरित रक्कम येणार आहे घर विकल्यानंतर दलाली वजा जाता, उर्वरित रक्कम, ही रक्कम काढण्यासाठी आपल्याला विक्री किमतीतून 8,70,000 रुपयातून हे 17,400 रुपये वजा करावे लागणार आहेत. हा 0 0, 10तून 4 गेलेत 6, हच्चाला 1, 10तून 8 गेलेत 2, पुन्हा हच्चाला 1, 7तून 2 गेलेत 5, आता हच्चा येणार नाहीये,
हालाय 8,52,600 रुपये हे करीमबाईंच्या हातात रक्कम येणार आहे. हा पर्याय दिलेला आहे. यस, पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर दिलंय. सो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हा होता 19वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय 20वा प्रश्न. बघाल 20व्या प्रश्नात आपल्याला माहिती दिली आहे 2 डझन पुस्तकांची एकूण किंमत 1,728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? पटीचा प्रश्न आहे एकमान पद्धतीतील. सोल्युशन फॉर दिस. येथे माहिती देताना 2 डझन पुस्तक म्हटलंय आणि विचारताना मात्र 15 पुस्तके विचारली आहेत. 2 डझन पुस्तकं म्हणजे किती पुस्तकं? तर एका डझनात 12. या पद्धतीनं 2 डझन पुस्तके म्हणजे 24 पुस्तकांची किंमत किती आली रे? 1,728 आलेली आहे. तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती असणार आहे? एक राशी कमी झाली असता दुसरी सुद्धा कमी होणारे हे समचलनाचं उदाहरण आहे. म्हणून एक्स ची किंमत काढताना हा 15 गुणिले तिरकस गुणाकार घेणारे मी 1,728 शेषस्थानी येणार आहे तुमचा हा 24. 3 15 3 8 24. 8 1 8 8 2 16 1 उरला 12 तयार झाला इथे. पुन्हा 8 1 8 4 उरलेत 48 आलाय. 8 सक 48. 216 गुणिले 5 बेसक पुढे गुणाकार घेणार आहेत आपण आता. 5 सक 30. ह्याच्याला किती आलाय? 3. 5 1 5 आणि 3 8 आलेला आहे. 5 दुने 10. उत्तर येणार आहे 1,080 रुपये जे की दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 21वा. हा प्रश्न जो आहे तो अक्षरमालांशी संबंधित प्रश्न आपल्याला दिलेला आहे. अक्षरमालिकेचा कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे अल्फाबेटिकल ऑर्डर मधील ही 26 अक्षरं आणि त्यांची 1 2 3 प्रमाणे असणारी 26 पर्यंतची नंबरिंग असणं फार महत्वाचं आहे. कारण ही नंबरिंग जर तुमच्या डोळ्यांसमोर असेल तर तुम्ही याचं प्रश्नाचं उत्तर एकदम इझिली आणि कमीत कमी वेळेत सोडू शकतात. बघा येथे आपण बघणार आहोत ए नंतर सी. हा ए आणि हा सी. या ए आणि सी च्या मध्ये हा बी सोडलाय आपल्याला. थोडक्यात एक अक्षर सोडलेलं आहे. त्यानंतर सी आणि एफ मध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः डी आणि ई ही 2 अक्षरं सोडली गेलेली आहेत. त्यानंतर एफ आणि जे यामध्ये मात्र 3 अक्षरं सोडली गेलेली आहेत. त्यानंतर जे आणि ओ मध्ये जर आपण बघितलं तर जे आणि ओ च्या दरम्यान एकूण 4 अक्षरं सोडली आहेत. थोडक्यात ओ नंतर पुढचं अक्षर जे येणार आहे त्या दरम्यान 5 अक्षरांना आपल्याला सोडावं लागणार आहे. ओ नंतर 5 अक्षर 1 2 3 4 आणि 5. 5 अक्षर सोडल्यावर येणारं पुढचं उत्तर असणार आहे यू. सो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यू पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न 22वा. बघाल 22वा प्रश्न देखील अक्षर मालिकेशी संबंधितच आहे. परंतु येथे एक एक अक्षरांची मालिका न देता आपल्याला 4 अक्षरांचा गट दिलेला आहे. आणि या गटाचं नीट ऑब्झर्वेशन करण्यासाठी बघाल प्रश्नचिन्ह हे शेवटी न देता तुम्हाला मध्यभागी दुसऱ्याच स्थानी दिलेलं आहे. पुढे नंतर तिसरी आणि चौथी या अक्षरगट तुम्हाला दिलेली आहेत. सो याचं उत्तर शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याचा संबंध बघावा लागणार आहे. बघा सी नंतर लागलीच काय आलाय तुमचा डी आलेला आहे. याचाच अर्थ सी डी आणि इथं ए होता म्हटल्यावर मध्यभागी पहिलं लेटर जे येणार आहे ते ए नंतर काय येणार आहे? बी येणार आहे. इथे टी नंतर यू. टी नंतर काय आलाय मित्रांनो तुमचा यू आलाय. पुढील अक्षर आपण घेतोय आणि म्हणून आर नंतर पुढचं अक्षर जर म्हटलो तर आर नंतर पुढचं अक्षर जे येतं ते येतं एस. आर एस. बी एस. बी एस असणारा ऑप्शन कुठे कुठे आहे? येथे नाही म्हटल्यावर हे उत्तर येणार नाही. हे पण येणार नाहीये. इथे बी एस आहे. इथे पण बी एस आहे. इथे सी दिलाय. इथे देखील सी दिलाय म्हटल्यावर ऑब्वियस आहे. इथे सुद्धा काय येणार आहे? सीच येणार आहे. यात उत्तर बदल होणार नाहीये. चौथं अक्षर यू नंतर बी म्हणून एस नंतर पुढचं अक्षर जर आपण बघितलं तर ते येत आहे टी. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी बी एस सी टी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर ठरतं. हा होता 22वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 23वा प्रश्न. बघाल हा सुद्धा प्रश्न जो दिलाय तुम्हाला तो दिलेला आहे अक्षरांशी संबंधित पण अक्षर मालिकेचा प्रॉब्लेम नसून हा आहे परस्पर संबंधांचा प्रश्न. परस्पर संबंधांमध्ये येथे 2 अक्षरांचा एक गट आणि पुन्हा याचा संबंध या 2 अक्षरांशी दिलेला आहे. प्रश्न सोडवत असताना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध लक्षात घेता तिसऱ्याचा चौथ्याशी किंवा हा संबंध लक्षात घेऊन चौथं पद काय येणार आहे हे आपल्याला इथे शोधावं लागणार आहे. सो इथे बघा पी आणि एम पहिलं आणि पहिलं अक्षर. जर हा संबंध लागला नाही तर पी आणि शेवटचा अक्षर म्हटल्यावर मी क्यूचा संबंध लावला. आता पी बघितला मी. हा पी आणि हा एम. पी आणि एम उलट क्रमाने दोघांच्या दरम्यान 2 अक्षर सोडलेली आहेत म्हणजेच रिव्हर्स ऑर्डर आहे. मी इथे चिन्ह वापरतोय वजाचं.
पुन्हा टी आणि क्यू याला मी ऑब्झर्व करतोय. हा होता तुमचा टी आणि हा होता क्यू. पुन्हा 2 अक्षर सोडून मागे आलोय मी, उलट आलोय, येथे सुद्धा येणार आहे -2. आता हाच संबंध जर आपण के संबंधात घेतला तर केच्या मागे 2 अक्षर सोडायचे आपल्याला. केच्या मागे 2 अक्षर जे आणि काय आय. उत्तर येणार आहे तुमचं एच. सो पहिल्या स्थानी जे अक्षर येणार आहे ते असणार आहे एच. माझी नजर नेहमी उत्तरावर असली पाहिजे, 4 पर्यायांवर असली पाहिजे. येथे एच बघितल्यानंतर 4ही पर्यायांमध्ये एच प्रथम स्थानी फक्त येथे होता, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. जे पुढचं उत्तर आहे आपण हे चेक करून घेऊयात. ओ नंतर पुन्हा आपण मागे 2 अक्षर जर गेलो तर बघा, ओ नंतर 2 अक्षर एन आणि एम सोडला असता उत्तर येणार आहे एल. पर्यायात जर तुम्ही बघितलं तर उत्तर एच आणि एल हेच होतं. सो हा होता 23वा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 24वा प्रश्न. 24वा प्रश्न जो आहे हा आहे अंकमालिकेशी संबंधित प्रश्न. येथे बघाल तुम्ही पहिला जो नंबर आहे तो आहे 106, नंतरची संख्या 86, 68, 52, 38. याला ऑब्झर्व केलं आपण तर आपल्याला दिसून येत आहे की येथे पहिले मोठा नंबर होता आणि नंतर या संख्या कमी कमी होत गेलाय. 100% किंवा मोस्ट म्हणजे बऱ्याचदा हा प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला लक्षात येतं की हा फरक जो आहे याच्याशी संबंधित हा प्रश्न असतो. बघा मी इथे लिहितोय 106 आणि 86 या 2 अंकातील फरक, या 2 संख्यातील फरक जर घेतला तर तो होता 20चा. संख्या 20 ने कमी झाली आहे. 86 नंतर 68 जर बघितला आपण तर यांमधला फरक होता 18चा वजा 18. 68 नंतर येतोय तुमचा 52, यातला फरक आहे वजा 16चा. थोडक्यात पुढचा फरक निश्चितच वजा 14 केल्यानंतर 52 मधून 14 गेले तर उत्तर 38च येतं. आपल्याला 38च्या पुढची संख्या शोधायची आहे. हा फरक वजा 12चा असणार आहे. 38 मधून 12 गेले, उत्तर आलंय 26. 26 हे उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. हा होता 24वा प्रश्न जो की अंकमालिकेशी संबंधित होता. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. यात सुद्धा अंकांची मालिका दिली आहे. मागच्या मालिकेमध्ये उतरता क्रम होता, या मालिकेमध्ये वाढता क्रम आहे, चढता क्रम आहे. बघा एकानंतर 3 या दोघांमधला फरक आहे +2चा. 3 आणि 6 यामध्ये फरक दिलाय +3चा. 6 नंतर जर आपण बघितलं +4 केल्यावर हा 10 येतोय. 10 नंतर 15 फरक होता 5चा. त्यानंतर पुढे येतोय 21 फरक होता 6चा. त्यानंतर पुढे अंक येतोय 28 फरक होता 7चा. 28 नंतर पुढचा फरक जर म्हटलो तर आपल्याला याच्यामध्ये किती मिसळावे लागणार आहे 8. आणि 28 अधिक 8 घेतल्यानंतर उत्तर येत आहे 36. सो पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे याचं उत्तर. हा होता 25वा अंकमालिकेशी संबंधित असणारा प्रश्न. पुढे बघूयात आपण 26. प्रश्नातील गटात न बसणारा अंक कोणता, हा प्रश्न आहे. बघा बऱ्यापैकी हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला सम, विषम, मूळ, संयुक्त संख्या, परिमेय, अपरिमेय यांसारख्या संख्या प्रकारांना व्यवस्थित लक्षात घ्यावं लागतं. येथे जर आपण नीट बघितलं तर 15, 9, 11, 13 या सगळ्या समसंख्या होत्या, म्हणून समसंख्यांच्या आधारावर हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीये. मग दुसरं काय तर संख्या प्रकारात आपण जर बघितलं वर्गसंख्या जर आपल्याला आठवत असतील तर येथे 9 हा फक्त 3चा वर्ग, म्हणजेच 9 ही संख्या जी आहे ती एकमेव संख्या वर्ग संख्या आहे आणि उरलेल्या संख्या मात्र वर्गसंख्या नाहीयेत. म्हणून वर्गसंख्येच्या आधारावर मी गटात न बसणारा अंक जर म्हटलं तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा 27वा. संख्यामालेतील चुकीचे पद ओळखायचे आहे. संख्या मालिकेत तुम्हाला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 पद दिलेली आहेत आणि यातलं एक पद जे आहे याने याची जी संबंधांची मालिका होती इथे ब्रेक झालाय किंवा चूक केलेली आहे. आपल्याला त्या चूक ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा येथे ही मालिका लिहून घ्यावी लागणार आहे. बघा 3, 6, 11, 15, 21 आणि किती 28 मालिका वाढत जाणारी. त्याच्यातील फरक मी लक्षात घेतोय. 3 अधिक 3 6, 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 6 21 आणि पुन्हा अधिक 7. थोडक्यात मालिकेत 3, 6, 7 हा 4 इकडे असता आणि हा 5 इकडे असता तर मालिकेमध्ये हा आला असता 3 अधिक 3 म्हटल्यावर किती आला असता 6. पुन्हा अधिक हा 4 घेतल्यावर उत्तर आलं असतं 10. पुन्हा अधिक 5 घेतल्यानंतर उत्तर किती आलं असतं रे 15. थोडक्यात 6 आणि 15 मध्ये खरं तर अंक हवा होता 10, पण येथे आपल्याला दिलेला आहे 11. म्हणून येथे चुकीचे पद कोणते तर हे 11. 10 ऐवजी जो 11 आला हा चुकीचा आहे, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हा होता 27वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 28. एका सांकेतिक लिपीत
बँक हा शब्द YZMP असा लिहिला जातो, तर त्याच लिपीत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? सांकेतिक लिपीमध्ये आपल्याला एका शब्दाऐवजी दुसरी शब्द योजना इथे दिलेली आहे. 4 अक्षर, येथे सुद्धा 4 अक्षर, म्हणून मी पहिल्यांदा चेक करतोय पहिल्या आणि पहिल्या अक्षराचा संबंध बी आणि वाय. जर रचनेकडे आपण नीट लक्ष दिलं तर बीच्या खालोखाल वाय होता, त्यानंतर ए आणि पुढच्या लेटरचा म्हणजे झेडचा संबंध बघितला तर एच्या खालोखाल झेड येतो इथे. पुन्हा एन आणि एम जर आपण बघितला तर इथे सुद्धा एनच्या वर एम दिलेला आहे आणि के आणि पी मधील संबंध सुद्धा आपल्याला तसाच दिसतोय. बघा इथे के, त्याच्या खालोखाल आलाय पी. आणि म्हणून गोल्ड या शब्दासाठी GOLD, गोल्ड या शब्दासाठी जीच्या खाली बघा रचनेमध्ये कोणतं अक्षर दिलंय? टी. माझी नजर नेहमी कुठे असली पाहिजे? ऑप्शन्स वर असली पाहिजे. 4 पर्यायात जर मी बघितलं तर सुरुवात जी होती ती टी न कुठे दिसते मला? फक्त येथे आणि येथे दिसते, त्यामुळे हा पर्याय आणि हा पर्याय उत्तरात येणार नाही. पुढे बघणार आहोत आपण ओच्या वरती. आता बघा हा ओ, त्याच्या वर कोणतं लेटर दिलंय? एल दिलंय. याचाच अर्थ इथे उत्तर एल, टी नंतर काय येणार आहे? एल येणार आहे. आणि येथे जर आपण नीट बघितलं तर या 2 पर्यायात पहिल्या क्रमांकाच्या पर्यायात हा TL दिला आहे. उत्तर किती येणार आहे इथे? पर्याय क्रमांक 1. पुढील 2 अक्षर मी चेक करत बसणार नाहीये, मी माझा वेळ इथे वाया घालवणार नाहीये. पण येथे मात्र आपण बघून घेऊयात की हा जो एल होता, एलच्या खालोखाल आलाय तुमचा ओ आणि डी च्या खालोखाल येतोय तुमचा डब्ल्यू. बघाल तुम्ही TLOW. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न जो होता तो होता 29वा प्रश्न. बघाल, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आपल्याला 4 शब्द दिलेत, 4 पर्याय दिलेत आणि यातला एक पर्याय असा आहे जो विसंगत आहे. थोडक्यात काय तर तिघांमध्ये असणारा संबंध 1 आहे आणि एक पर्यायात विसंगती दाखवतोय. पारा, चांदी, जस्त, तांबे हे सगळे धातू आहेत, परंतु येथे जर आपण बघितलं तर पारा हा जो होता हा कोणता धातू येतो? एकमेव द्रव धातू येतो आणि म्हणून उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. बाकी चांदे, जस्त आणि तांबे ही सगळी स्थायू अवस्थेतील धातू आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 30वा प्रश्न. हा सुद्धा पुन्हा परस्पर संबंधांचा प्रश्न आला मित्रांनो. बघा, डॉक्टरचा संबंध दवाखान्याशी जसा येतो तसाच वकिलाचा संबंध कशाशी आहे? डॉक्टरचा संबंध दवाखान्याशी. दवाखाना हे डॉक्टरचं काम करण्याचं ठिकाण आहे. डॉक्टर दवाखान्यात जे आजारी पडलेल्या व्यक्ती असतात यांना चेक करत असतात. वकील सुद्धा कुठे काम करतात? तर वकील बघा, कायदा, कार्यालय किंवा न्यायाधीश ही तीनही पर्याय तिथे विसंगत वाटतात. वकिलांशी जरीही संबंधित असले तरी उत्तरात ही पर्याय येणार नाहीयेत. वकिलाचं काम करण्याचं ठिकाण असतं न्यायालय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर आपण म्हटलो तर ते येणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा 31वा प्रश्न. शब्द कालानुक्रमे लावल्यास मधोमध येणारा शब्द कोणता? कालानुक्रमे म्हणजे काला अनुसार, ठीक आहे, वेळेनुसार. आपल्याला बघा या पहिल्यांदा याला अनुक्रमे लिहावं लागणार आहे. सो तास, सेकंद, मिनिट, दिवस आणि महिना या 5 शब्दांमध्ये जर आपण व्याप्ती लक्षात घेतली तर सेकंद हा सगळ्यात लहान भाग येणार आहे, सेकंद. त्यानंतर सेकंदांपासून काय होतात? मिनिट तयार होतो. मिनिटांपासून तास तयार होतो. काही तास म्हणजे 24 तास एक आपण जर मिसळले, 24 तासांचा कालावधी जर बघितला तर त्यापासून दिवस तयार होतो आणि दिवसापासून काय तयार होतो? तुमचा महिना तयार होतो. आणि म्हणून प्रश्न जो विचारला होता तो मधोमध येणारा शब्द कोणता? तर या 5 शब्दांमध्ये येणारा मधला शब्द जो असणार आहे ते असणार उत्तर तास. पर्याय क्रमांक किती? 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 31 नंतर पुढचा प्रश्न आहे 32वा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. माहिती एवढीच दिली आपल्याला. 1, 2, 3, 4, 5 ही 5 शब्द दिलेली आहेत. त्यानंतर त्यांचा अनुक्रम दिलेला आहे. बघा, यामध्ये सर्वप्रथम देश, समाज, व्यक्ती, कुटुंब आणि खंड जर म्हटलं तर लहान जो भाग येणार आहे सगळ्यात, व्याप्ती ज्याची लहान असेल ती असणार आहे व्यक्ती. व्यक्तीचा नंबर होता 3. त्यानंतर व्यक्तींपासून काय तयार होत असतं? कुटुंब. आणि म्हणून येथे कुटुंब हा किती स्थानी होता? 4. 3 आणि 4. 3 आणि 4 पर्यायात कुठे दिसतोय? येथे दिसतोय, येथे आणि इथे दिसतोय. त्यामुळे हा पर्याय निश्चितच नसणार आहे. कुटुंबानंतर काय? समाजाची निर्मिती होते. अनेक कुटुंब एकत्र आल्यानंतर समाजाची निर्मिती होते. समाजाचा नंबर होता 2. त्यानंतर देश आणि खंडामध्ये देश येणार आहे, ज्याचा नंबर होता 1. आणि अंतिम जो असणार आहे तो असणार आहे खंड, ज्याचा नंबर किती होता? 5. 3, 4, 2, 1, 5. 3, 4, 2, 1, 5. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. सो हा होता तुमचा 32वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 33वा प्रश्न.
33वा प्रश्न आहे, जर एक्स हा वायच्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे तर एक्सचे वायशी असणारे नाते काय? बऱ्याचदा हा प्रश्न खूप मोठा असतो. 4-5 ओळींचा जर असेल तर हा सगळ्यात जास्त वेळ खातो आणि म्हणून असा प्रश्न वाचताना आपण ओळ वाचत गेलो की त्यानुसार आकृती काढणं इथे गरजेचं असतं. इथे आपल्याला एका ओळीत हा प्रश्न दिलाय म्हणून बघा, एक्स हा वायच्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. व्यक्ती दोन आहेत, पहिली व्यक्ती आहे एक्स आणि दुसरी आहे वाय. एक्स हा वायच्या मुलाचा, वायचा मुलगा, मुलाच्या मुलाचा म्हटल्यावर याचा सुद्धा काय आला रे पुन्हा मुलगा. या मुलाच्या मुलाचा एक्स कोण आहे? भाऊ आहे. थोडक्यात एक्स आणि हा जो मुलगा आहे यांच्यात जे नातं आहे ते कशाचं आहे? भावाचं आहे. हे भाऊ आहे. जर हे दोघं भाऊ आहेत आणि या मुलाचे हे जर वडील आहेत, थोडक्यात एक्सचे हे सुद्धा काय झाले? वडील झाले. आणि या मुलाचे जर हे वडील आहेत तर एक्सचं वायशी असणारं नातं काय असणार आहे? तर एक्स जो आहे हा वायचा काय लागणार आहे? नातू. आणि वाय जो असणार आहे तो एक्सचा काय लागणार आहे? आजोबा. येथे प्रश्नात विचारलेलं आहे की एक्सचे वायशी असणारे नाते काय? एक्सचं नातं विचारलं आपल्याला म्हणून एक्सचं नातं असणार आहे नातू. जर प्रश्नात वायचे एक्सशी असणारे नाते विचारले असते तर वायचे नाते असते आजोबा, परंतु येथे नातू हा पर्याय योग्य ठरतो. पर्याय क्रमांक 4 हा होता 33वा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न पुढचा आहे 34. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? दिशाज्ञान चाचणीचे प्रश्न सोडत असताना ज्या व्यक्तीचं नाव घेतलं असेल त्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतःला कन्सिडर करून त्या पद्धतीने हा खरं तर प्रवास करायचा असतो. बघा येथे मात्र आपल्याला सरळ सरळ म्हटलंय की तुमचं तोंड म्हटल्यानंतर पहिल्यांदा मी दिशांविषयी माहिती घेणार आहे. दिशा बघूयात आपण. वर येते ती उत्तर दिशा, या बाजूला येते पूर्व दिशा, या बाजूला येते पश्चिम दिशा, त्यानंतर खाली येते दक्षिण. 4 उपदिशा जर आपण म्हटल्या तर ही आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. आता आपलं तोंड कुठल्या दिशेला असणार आहे? वायव्य दिशेस, म्हणजेच या दिशेत असणार आहे. आता मला स्वतःला जरी मी कन्सिडर केलं माझं तोंड जर या वायव्य दिशेस असेल तर माझा कोणता हात? तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असणार आहे? माझा हा डावा हात आहे, माझं तोंड वायव्येकडे, डावा हात म्हणजे खालची बाजू. थोडक्यात दिशा जी येणार आहे ती कोणती असणार आहे? नैऋत्य दिशा असणार आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न 35वा बघूयात आपण. सायंकाळचे किती वाजले आहेत? 6. सायंकाळी 6 वाजता अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता. कुठे बसला होता तो? ग्रामपंचायतीत. वेळ आहे संध्याकाळची 6ची. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून, त्याच्या उजव्या हाताला जी खिडकी होती ग्रामपंचायतीची त्यातून काय येत होता? प्रकाश किरणे आत येत होते. बघा हा 5वा प्रश्न आहे. सायंकाळी 6 वाजता सूर्य जो असतो तो कोणत्या दिशेला असणार आहे? पश्चिम दिशेला असणार आहे. बघा आपण पुन्हा एकदा इथे दिशा काढून घेऊयात. ही होती उत्तर, ही होती तुमची पश्चिम, ही होती पूर्व आणि ही होती दक्षिण. हे जर आपण ग्रामपंचायतीचं कार्यालय समजलं आणि ही जर इथे आपण खिडकी घेतली तर प्रकाश किरणे जी होती सायंकाळी 6 वाजता सूर्य हा पश्चिमेला असणार आहे, मावळतीची वेळ असणार आहे, सूर्यकिरणे इथून आत येणार आहे. जर अमोलचा हा उजवा हात होता, आता मी स्वतःला अमोलचं समजलं तर बघा माझा जर हा उजवा हात आहे तर अबियस आहे माझं तोंड जे असणार आहे ते खाली, म्हणजेच कोणत्या दिशेस असणार आहे? दक्षिणेस असणार आहे. सो या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 36वा. 36वा प्रश्न. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील? अतिशय सोपं सूत्र आपल्याकडे आहे. हस्तांदोलनांची संख्या काढत असण्यासाठी आपण काय करत असतो? एकूण हस्तांदोलने बरोबर n गुणिले n-1. छेदस्थानी किती? 2. n म्हणजे काय? तर खेळाडू किंवा व्यक्ती. इथे किती व्यक्ती दिलेल्या आहेत? n ची किंमत दिलेली आपल्याला किती? 11. n बरोबर जर 11 असेल तर येथे 11 गुणिले n वजा 1. 11 वजा 1 किती आलाय? 10. छेद आलाय हा 2. माफ कराल इथे 11 हवा होता. बेक बे, बे पंचे 10. 11 पाचा किती? 55. सो हस्तांदोलनांची संख्या असेल 55. पर्याय क्रमांक किती? 4. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 36 नंतर पुढचा प्रश्न आहे 37वा. बघा हा प्रश्न सुद्धा सांकेतिक लिपीशी संबंधितच प्रश्न आहे. वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू आणि शिंगरूला करडू म्हटले व करडूला काय म्हटलंय? पाडस म्हटलं आहे. तर घोड्याच्या पिलाला काय म्हणाल? मराठी कितपत अभ्यास केलेला आहे हे इथं मॅटर करतंय. घोड्याच्या पिलाला ऍक्च्युली काय म्हणतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे प्रश्न सोडवताना खरं तर 2 स्टेपचा वापर करत असतो आपण. 2 प्रश्न विचारत असतो. पहिली स्टेप जी आहे खरा प्रश्न. बघा
घोड्याच्या पिलाला, हा जो घोडा असतो याच्या पिलाला काय म्हणतात? घोड्याच्या पिलाला काय म्हटलं जातं रे? शिंगरू म्हटलं जातं. हे याचं खरं उत्तर, शिंगरू. ठीक आहे. आणि मग दुसरा प्रश्न जो असतो तो असतो शिंगरूला काय म्हटले आहे? शिंगरूला काय म्हटले आहे? शिंगरूला काय म्हटले आहे मग? तर शिंगरूला काय म्हटले आहे? शिंगरूला करडू म्हटले. तर याचं उत्तर येणार आहे मग करडू. सो पर्याय येणार आहे तुमचा 2 असणार याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा 38वा. जर 5 बरोबर 5, 6 बरोबर 10, 7 बरोबर 15, 8 बरोबर 20, 9 25 तर 100 बरोबर किती? बघणार आहात. इथे 5 अधिक 1 6. ठीक आहे. 5 अधिक 1 6, 6 अधिक 1 7, 8 9 आणि हा 10. एक एकाची वाट. 5 आणि 5 10, 5 15, 5 20, 5 25 म्हणून 5. उत्तर किती येणार आहे इथे? 30. सो 10 ची जी जोडी असणार आहे ती कोणासोबत असणार आहे? पर्याय क्रमांक 3 30. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा प्रश्न बघाल. एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत. खांब उभे केले, यांच्यातील अंतर जे दिलंय ते 1 मीटरचं दिलेलं आहे. तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? हा प्रश्न फसवा असतो. बरेच विद्यार्थी येथे फसतात. आपण लागलीच काय करतो की सलग 7 खांब दिले होते, 2 खांबातील अंतर 1 मीटर होतं म्हणून 7 खांब जर म्हटले तर 7 एक 7, 7 मीटर हे उत्तर काढून लागलीच आपण याला टिक पण करतो. पण येथे आपण फसतो. खरं तर 7 खांबांदरम्यान किती भाग होते हे आपल्याला बघावं लागणार आहे. जसं की मी म्हटलो की 2 खांबांच्या दरम्यान किती अंतर आहे? 1 मीटर. 1 मीटर जेव्हा अंतर असतं तेव्हा खांबांची संख्या असते 2. येथे खांब किती असणार आहे? 3 4 5 6 आणि किती? 7. एकूण खांबांची संख्या होती 7 सलग खांब. तर यात भाग किती झालेत मग? हा पहिला भाग, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि काय? 6वा भाग. असे एकूण 6 भाग जर म्हटले आणि प्रत्येक भाग जर 1 मीटरचा असेल तर एकूण अंतर असणार आहे 6 गुणिले 1. थोडक्यात किती येणार आहे? 6 मीटर येणार आहे. येथे पर्याय ठरतोय दुसरा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 40वा प्रश्न बघाल. म्यान जर तलवारीशी संबंधित आहे तर समान संबंध दर्शविणारा खालीलपैकी कोणता पर्याय असणार आहे? हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा. म्यान आणि तलवार. म्यान म्हणजे काय? ज्यात आपण तलवार आत टाकतो किंवा तलवार ठेवण्याची जागा असं म्हणूयात आपण त्याला. म्यानीत तलवार ठेवत असतो आपण. तर कप आणि बशी हा संबंध येऊ शकत नाही येथे, कारण कप आणि बशी या दोन्ही वस्तू वेगवेगळ्या आहेत. सो हा पर्याय इथे येणार नाही. ढाल आणि तलवार हे म्हणू शकत नाही, कारण तलवार कुठे ठेवतो आपण? म्यानात ठेवतो. त्यामुळे 1 आणि 3 हे पर्याय निश्चितच नसणार आहेत. त्यानंतर आपण बघितलंय भाता आणि बाण. बघा, बाण जे ठेवतो आपण ते भातात ठेवतो. तुम्ही बघितलं असेल पूर्वी, जर एखादी सिरियल बघितली असेल तर बाणांना ठेवण्यासाठी मागे जो भाग असतो किंवा जी पिशवी म्हणूयात आपण त्याची, त्याला काय म्हटलं जातं? भाता म्हटलं जातं. ठीक आहे. सो तलवार जशी म्यानीत ठेवतो तसेच बाण कुठे ठेवतो? भातात. चौथा पर्याय जर इथे बघितला, हा थोडं कन्फ्युज करतो आपल्याला. डोके आणि शिरस्त्राण. शिरस्त्राण म्हणजे काय? डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्वी डोक्यात घातले जाणारा टोप असायचा. ठीक आहे. परंतु येथे क्रम खूप महत्वाचा आहे. तलवार कुठे ठेवली जाते मित्रांनो? म्यानात ठेवली जाते. बाण कुठे? भातात. आणि इथे जर बघितलं तर डोके कुठे सुरक्षित ठेवण्यासाठी शिरस्त्राण घातलं जातं. येथे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर ठरतंय. जर शिरस्त्राण इकडे असतं आणि डोके इकडे असतं तर आपण म्हणू शकलो असतो की पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. सो ही होती एकूण 40 प्रश्न. बघा, यांसारख्या अजून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आत्ताच नुकत्याच झालेल्या आहेत, या आपल्याला पुन्हा जर बघायच्या असतील तर आजच आपण आपल्या ध्यास अकॅडमी सातारा या चॅनलला, या युट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा. आणि आपल्या चॅनलवर खूप साऱ्या प्रश्नपत्रिका मी सोडून देणार आहे. सो सबस्क्राईब करा आणि या प्रश्नपत्रिका मिळवा. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेला घेऊन, पुढच्या जिल्ह्याची पोलीस भरतीची एखादी प्रश्नपत्रिका घेऊन. धन्यवाद.